थंडी आहे बरं का, गारवा आहे हवेत. नेहमीचेच रस्ते आहे पण रस्त्याला लोक नाही आहेत. चला बस म्हणलं की बसायचं. तिकडे जाऊ नको, इकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको, ते खाऊ नको, हे खाऊ नकोस, असं करू नको, तसं करू नको. असं आपलं आयुष्य जर दुसऱ्याच्या तंत्राने चाललं तर. मला सकाळी सकाळी इथे येऊन इतकं भारी वाटले, मला सांगू, फ्रेश वाटले एकदम. माइंड माझं फ्रेश आहे. त्यामुळं कोणाची तर गुलामगिरी करत राहिला तर नेहमी त्याच्याच मर्जीप्रमाणे वागावं लागेल आपल्याला. म्हणजे कोणाचं तरी काय म्हणतात सुखसोयींचा फायदा घेत असाल तुम्ही तर त्याच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला. उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं. तिकडे जाऊ नको, इकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको, ते खाऊ नको, हे खाऊ नकोस, असं करू नको, तसं करू नको. असं आपलं आयुष्य जर दुसऱ्याच्या तंत्राने चाललं तर त्याचीच गुलामगिरी करत बसायला आपलं आयुष्य हे खराब होऊन जातं. त्यांना आता वाजलेला आहे 7:15. तर अजून काय सनराईज झालेला नाही आहे. सगळीकडे धुकं आहे, थंडी आहे. मी काय स्वेटर घातला नाही, थंडी सहन करणे इतपत आहे. तर थंडी अशी नाही आहे, कमी झाली असं वाटते मला, माहीत नाही. बऱ्याच जणांनी स्वेटर वगैरे घातलेलं होतं. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं इथे बहुतेक व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मला व्हिडिओ बनवायला जागाच नाही भेटली. कारण इकडे खूप गाड्यांचा वगैरे आवाज येतो आणि बोललेला आवाज येत नाही. खाली समोर इथे कॅमेरा असल्यामुळं खाली कॅमेरामध्ये पण दिसतं इथे व्हिडिओ बनवते. तर आज आहे 19 जानेवारी 2025. तर 2025 हे साल पूर्ण इथं भारद्वाज आला. गुड, तिकडे गेला भारद्वाजने मला स्वतः तोंड दाखवलं मला आज, गेला तिकडे. तर 2025 आहे. दिवसाची सुरुवात चहा घेऊन झाली. चहा घेतला पहिला, आंघोळ वगैरे सगळं झाले, देवपूजा झाली, चहा घेतला. म्हणलं चला आता एक व्हिडिओ बनवते म्हणजे असंच तुमच्याशी बोलण्यासाठी व्हिडिओ बनवायचा. बोलायचं कोणासाठी, आपल्याला कम्युनिकेशनसाठी काहीतरी साधन हवं म्हणून चला म्हणलं व्हिडिओ बनवूया. त्यासाठी मी व्हिडिओ बनवत असते. तर चला तुम्हाला सांगते मी दिवसभरात काय काय करायचं आहे, काय काय होणार आहे. कंटिन्यू राहा ब्लॉगवरती. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. छोटे मोठे असेच व्हिडिओ टाकत जाऊन चॅनलला सपोर्ट करा. मी इथे टेरेसवर व्हिडिओ बनवत असेल, त्यामुळे तुम्हाला इथं आडगळ वगैरे दिसत असेल तर चुकीचं काही समजून घेऊ नका की काय अवस्था झाली हिची वगैरे वगैरे. असं काही नाही आहे. टेरेसवर आडगळ आणून ठेवलेली असते, लाईटच्या पाईप असतात, सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळं तुम्हाला हे बॅकग्राऊंड कसं दिसत असेल. चला बंद करते. आयुष्यात मी कधीच बेजबाबदारपणे वागलेली नाही. समोर मला ना खिडकी दिसते पण ठीक आहे, कोण नाही येते. आयुष्यात मी कधीच जसं मला कळते ना तसं मी कधीच बेजबाबदारपणे वागलेली नाही. मी 8वीला होते तेव्हा माझा भाऊ मोठा 10वीला होता आणि तो जरा हट्टी होता. तर त्यांनी घर सोडून वगैरे गेला. तेव्हापासून जी जबाबदारीने वागायची सवय लागली मला. आजपर्यंत मी जबाबदारीने वागत आली. पण माझ्या आयुष्यात मात्र बेजबाबदार माणसं येतात. बेजबाबदार म्हणजे अतिच बेजबाबदार. त्यामुळे मला असं वाटते कदाचित आपण जबाबदारीने वागतो म्हणून समोरचा माणूस बेजबाबदारपणे वागत असेल आणि तो आपल्याला गृहीत धरून आपल्याशी कसंही वागत असेल. की चला ही काही समजून घेते, काही असेल तर मी करते. त्यामुळं बेजबाबदारपणे वागणाऱ्या लोकांना पण कधीतरी त्यांची जागा दाखवून द्यायला लागते. नेहमी आपण जबाबदारीने वागून परिस्थिती जर व्यवस्थित हाताळून नेत असेल आणि समोरचा माणूस नेहमीच बेजबाबदारपणे वागत असेल, त्याला कशाची फिकर पडलेली नसेल, तर त्याला कधीतरी त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे. आणि जर का म्हणजे मी सहजासहजी कधी परिस्थितीसमोर हार मानत नाही. पण मग परिस्थिती जर डोक्याच्या वरून जर पाणी जायला लागलं तर मग मला तिथे हात काढून घ्यावा लागतो. कारण जिथं आपलं चालायचं बंद होतं, म्हणजे जिथे जी सिच्युएशन आपण हँडल करू शकत नाही तिथून बाजूला झालेलं कधीही चांगलं. म्हणून मग मी अशा परिस्थितीतून बाजूला होत असते.